हरिओम. आजचा विषय तुम्ही वाचलाच असेल की आई वडील एकटे तर नाहीत ना. बघा, खूप आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आपले आई वडील. जगामध्ये आपल्याला कोणी काही विचारलं की सर्वात प्रिय तुम्हाला काय असेल, तर प्रत्येकजण मला वाटतं हेच उत्तर देईल की आपले आई वडील. तर आज आपण त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, मागचा व्हिडिओ जो सांधेदुखीवरती मी जे तेल दाखवलं होतं तुम्हाला, त्याला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला. भरभरून सबस्क्रायबर्स झाले त्या व्हिडिओला. लाईक्स भरपूर केले, खूप कमेंट्स केल्या, 150-200 फोन मला आले त्या संदर्भामध्ये. तर खूप मला छान वाटलं, आनंद वाटला की तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं. आणि जसं मी म्हटलं तसं की कर भला तो हो भला, त्याप्रमाणे तुम्ही खरंच तुम्हाला ज्यांना व्हिडिओ छान वाटला, आवडला, त्यांनी सबस्क्राईब केलं, लाईक केलं. बघा, खरंच आहे हे. तुम्ही जे काही कर्म करता त्याचं लगेचच तुम्हाला फळ मिळतं. म्हणजे अगदी काही तर त्याच दिवशी तुम्हाला कळतं. एखाद्याचं तुम्ही भलं केलं, एखाद्याचं चांगलं केलं, एखाद्याचा आपल्याला काही उपयोग झाला, काही आवडलं, त्याला लगेच तुम्ही ॲप्रिशिएट केलं, तर त्याचं फळ त्याच दिवशी तुम्हाला खूप चांगलं मिळतं. करून बघा तुम्ही. आपला हाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला, भावला, तर तुम्ही नक्की मला कळवा. आणि आजचा विषय खूप गंभीरपणे घेण्याचा विषय आहे. ज्यांना उगाच टाइमपास करायचा आहे किंवा ज्यांना घाईघाईनी ह्याच्यावरती काही बोलणं पाहिजे असेल, तर त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघू नका, कारण मला भरभर माझे काही मुद्दे मांडता येणार नाही आहेत. तर बघा, तुम्हाला विषय आवडला, ह्याच्यावर जर तुम्ही मनन चिंतन केलं, जे मी सांगते ते जर तुम्ही करत असाल तर खूपच छान. तुम्ही मला तसंही कमेंट्स करून लिहायला हरकत नाही की तुम्ही काय काय करता या संदर्भामध्ये. आणि करत नसाल आणि तुम्हाला वाटलं, तुमच्यामध्ये काहीतरी थोडी जाणीव, त्याची जागृती झाली आणि तुम्हाला वाटलं की खरंच ह्यावर आपण विचार केला पाहिजे, तर तसेही मला तुम्ही नक्की कमेंट्स करा. तर बघूयात, आजचा विषय घेण्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मला स्वमग्नतेचे खूप पेशंट आले. स्वमग्नता म्हणजे काय, की हे जे काही वयस्कर लोक आहेत, ज्यांच्या घरामध्ये मुलं म्हणा, सुना म्हणा, जॉब करतात, दिवसभर बाहेर असतात आणि त्यांची जी मुलं आहेत ती शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये गेलेली असतात आणि घरात हे लोक पूर्णपणे एकटे असतात. आणि बऱ्याचदा हे लोक परावलंबी पण असतात. म्हणजे बऱ्याचदा त्यांना नीट चालता येत नाही, झोप जात असतो, तरी सुद्धा त्यांना जे काही खायला ठेवलेलं असतं ते त्यांनाच उठून घ्यावं लागतं. जरी ते अगदी कुठे शेजारी ठेवलं असेल तरी ते त्यांना घ्यावं लागतं, ते त्यांना एकट्यांना खावं लागतं आणि एकट्यांनाच त्यांचे सगळे क्रियाकर्म जे काही आहेत ते सगळे स्वतःला करावे लागतात. आणि दिवसभर हे लोक एकटे राहतात आणि त्यांना त्यामुळे हा स्वमग्नतेचा आजार जडतो. बघा, स्वमग्नता म्हणजे काय, की ह्या लोकांनी ना आयुष्यभर हे धडपड केलेली असते आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, सगळ्यांसाठी. यांनी जीव तोड म्हणजे बाई असेल तर तिने पतीसाठी, मुलांसाठी कष्ट केलेले असतात. पती असेल तर त्यांनी सुद्धा आपल्या पत्नीसाठी, मुलांसाठी कष्ट केलेले असतात. आयुष्यभर कुठे ना कुठेतरी जॉब केलेला असतो किंवा त्या स्त्रीनी अगदी जॉब नाही केला तरी घरातील सगळ्या जबाबदाऱ्या तिने आयुष्यभर पार पाडलेल्या असतात. आणि ह्या उतरत्या काळामध्ये म्हणजे बघा की माझ्यासारख्या वयाच्या ज्या काही स्त्रिया किंवा जे कोणी पुरुष आहेत की ज्यांच्या मुलींची लग्न झाली आहेत, ज्यांना नातवंड आहेत, अशा वयाचे जे कोणी आहेत, तर त्यांचे आई वडील जर आता आहेत तर ते किती वयाने असतील बघा, 80, 85, 90, काही जण 90च्या पुढचे. तर असे जे कोणी वयस्कर व्यक्ती असतात आणि त्या जर एकट्या असतील, तुम्हाला जर त्यांना वेळ द्यायला जमत नसेल, तर त्यांना हा आजार होतो. आणि असे पेशंट आजकाल खूप येत आहेत आणि मी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करतेय आणि खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत. म्हणून मला असं वाटलं की हा विषय मी तुमच्याबरोबर शेअर करावा. की बघा, दोन गोष्टी महत्त्वाच्या काय आहेत, की आपला जो मेंदू आहे ह्याला आपण कायम म्हणजे मरेपर्यंत काही ना काहीतरी नवीन काम दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे आपले स्नायू, ह्यांना पण आपण काही ना काहीतरी काम दिलं पाहिजे.
ह्या दोन गोष्टींना जर काम देणं बंद झालं, कमी झालं, तर हळूहळू या दोन्ही गोष्टी कामातून जातात. मेंदू पण कामातून जातो, स्मरणशक्ती निघून जाते, एकटेपणा जाणवायला लागतो, नैराश्य यायला लागतं, आपणच ह्या व्यक्ती स्वतःशी बडबड करायला लागतात. बऱ्याचशा गोष्टी अशा येतात की ते स्वतःमध्येच स्वमग्न होतात. म्हणजे त्यांना जाणीवच नसते की आपला मुलगा आली आहे का, सून आली आहे का, हे नातवंड आहेत किंवा भेटायला कोणी आलंय, ह्याची त्यांना शुद्ध राहत नाही आणि त्यांचं जीवन असं एक शांततेकडे जातं, एकटेपणाकडे जातं. आणि असे वयस्कर लोक खूप आहेत. तर असे तुमच्या पाहण्यात आहेत का, किंवा तुमच्या घरामध्ये कोणी आहे का? तर विचार करा, तुम्हाला ह्यांना वेळ देण्याची खूप अत्यंत गरज आहे. वयस्कर कुठल्याही माणसांना, व्यक्तींना, मग ते आपले आईवडील असू देत किंवा आपल्या आसपासच्या व्यक्ती असू देत, काही वृद्ध आसपासच्या व्यक्तींची आपण चर्चा तर नंतर करू. तर समाजासाठी तर कार्य आपण केलंच पाहिजे, कारण समाजाचा आपण एक भाग आहोत, समाजाचं आपल्यावरती ऋण आहे, ते तर आपण केलंच पाहिजे. पण ती पुढची गोष्ट आहे. माझं म्हणणं, आपल्या स्वतःच्या आईवडिलांसाठी आपण वेळ देतो का? जर मुलाकडे आईवडील असतील तर मुलगा आणि सून किती लक्ष देतात, किंवा मुलीकडे असतील तर मुलगी किती त्यांच्याकडे लक्ष देते, किंवा मुलगी जर लांब असेल तर ती आपल्या आईवडिलांना किती वेळ देते, ह्याचा विचार करा. आपलं आयुष्य धावपळीचंच आहे, मान्यच आहे, पण शेवटी आपल्याला जन्म आपल्या आईवडिलांनी दिलेला आहे. त्यामुळे आपण जी काही सृष्टी बघतो आहोत, आज जे काही आपलं जीवन आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्यांना जर तुम्ही वेळ देत नसाल तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही कितीही पैसा कमवा, तुम्ही कितीही संपत्ती कमवा, तुमचं कितीही नाव समाजामध्ये असू देत, जर तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे बघत नसाल तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ नाही. तर लक्षात घ्या, त्यांना तुमच्या पैशाची गरज नाही आहे, त्यांना तुमच्या संपत्तीची गरज नाही आहे. त्यांना गरज आहे तुम्ही थोड्या वेळ का होईना त्यांच्या जवळ जाणं. त्यांना किती मोठमोठी औषधं डॉक्टरांची चालू असू देत, लवकर फरक पडणार नाही, पण तुम्ही नुसतं त्यांच्या जवळ जा, कपाळावर हात ठेवा, आईला किंवा वडिलांना विचारा, आज जेवली का, काय काय जेवली मग, हां, मला जरा कामावरून यायला उशीर झाला, मग काय केलीस तू आज. थोडा वेळ द्या, थोडा तुमचा मायेचा स्पर्श करा, बास. बघा, जादूसारखे रिझल्ट मिळतात. पण हे तुम्ही केलं पाहिजे. थोडा वेळ देणं गरजेचं आहे. आई आणि वडिलांपैकी दोघंही जण असतील तर किती छान. तुमच्या डोक्यावर, तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या डोक्यावर त्यांच्या आशीर्वादाचे हात आहेत. तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. म्हणजे ज्यांचे आईवडील आहेत, आपल्यासारख्या लोकांनी आपल्याला नशीबवान समजलं पाहिजे. पण ठीक आहे, ज्यांचे नाही आहेत तर त्यांनीही जर काही त्यांना करता आलं असेल तर ते म्हणजे मनापासून समाधानी असतील. पण जर करता आलं नसेल तर त्यांनी मनापासून रोज एकदा तरी डोळे मिटवून, जशी आपण परमेश्वराला नमन करतो तसं आपल्या जे कोणी आपल्यामध्ये नसतील, आता देवाघरी गेले असतील, तर त्यांच्या बद्दल आठवण काढा आणि त्यांची माफी मागा की तुम्हाला काही करता आलं नसेल तर. एवढं जरी केलं ना तरी सुद्धा चालेल, पण करा. आईवडिलांसाठी जर आहेत तुमचे आईवडील तर त्यांना तुम्ही वेळ द्या. मुलींना पण मी हे सांगेल, जरी त्या सासरी गेलेल्या असतील तरी सुद्धा प्रेम तर आहेच, आपलेच आईवडील आहेत, आपली माया आहे, आपलं प्रेम आहे, पण आपली जबाबदारी पण आहे, आपलं कर्तव्य पण आहे. आजकाल तुम्ही कायद्याने अगदी म्हणता की मुलींना संपत्तीतला वाटा मिळाला पाहिजे, मुलींना असं झालं पाहिजे, मुलींना बरोबरीचं हेन तेन तेन. मागता ना, मागा, पण मग ह्याला मागे सरू नका. तुमची जी कर्तव्य आहेत आईबाबांबद्दलची ती तुम्ही करा. तुम्ही कुठेही राहा, तुम्ही कितीही लांब असा, तुम्ही आजकाल तर किती फोन आहेत आपल्याकडे, स्मार्टफोन आहेत. पूर्वी पत्र पाठवल्यावर 15-20 दिवसांनी पोचायचं आहे, त्याचं उत्तर 15-20 दिवसांनी यायचं आहे. आज तुमच्या हातात फोन आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पटकन फोन लावू शकता. फोन लावा, आवाज ऐका, तुमचा आवाज त्यांना ऐकवा, तुम्ही आपुलकीने चौकशी करा. करता का? बघा.
आठवा. हेच त्यांचं मेडिसिन आहे, हेच त्यांची जगण्याची उर्मी आहे, हे लक्षात घ्या. त्यांना बाकी गरज नाही आहे, कुठल्याच गोष्टीची गरज नाही आहे. आणि जर ज्या मुलाकडे किंवा ज्या मुलीकडे आईवडील आहेत, तर त्यांनी त्यांच्याकडनं काय काय करून घ्यायचं ते बघा. जर ते असे एकटे तुम्हाला जाणवत असतील, त्यांना खूप एकटेपणाची जाणीव तुम्हाला नजरेत आली असेल, की आता हे एकटे एकटे राहायला लागलेत, कशामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत, त्यांचे ते फक्त उठतात, झोपतात, जेवतात, कशातच ते इंटरेस्ट घेत नाहीत, चेहऱ्यावर त्यांच्या हास्य नाही आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही निश्चितपणे त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा. त्यांच्या बुद्धीला थोडंसं, मेंदूला चालना देईल असे काहीतरी प्रश्न विचारा. की वडील असतील, आई असेल, तर कोणालाही विचारा तुम्ही, की बाबा आठवते का तुम्हाला? सांगा बरं तुमच्या भावांची नावं, सांगा बरं बहिणींची नावं, तुम्हाला मावश्या किती होत्या? किंवा तुमच्या गावाकडची काही आठवण सांगा. काय हो बाबा, तुम्हाला आठवते का? तुम्ही जेव्हा तिथे होता तेव्हा कोण कोण मित्र होते तुम्हाला? किंवा आईला विचारा, की आई काय गं, पूर्वी जिथे राहत होतो तिथे कोण कोण राहत होतं बरं शेजारी? त्यांच्या मेंदूला तुम्ही चालना द्या. मेंदूला जर काही नवीन काम असेल ना, तरच मेंदू काम करतो. तुम्ही लक्षात घ्या बघा, जेव्हा आपण नवीन सायकल शिकतो त्यावेळेला आपला मेंदू जागृत असतो, कारण आपल्याला हँडल पकडायचं असतं, समोर बघायचं असतं, पाय मारायचे असतात, मागचा आवाजही ऐकायचा असतो. मग त्यावेळेला मेंदू जागृत असतो. पण जेव्हा आपण चांगली सायकल शिकतो त्यावेळेला आपला मेंदूच काम नाही करत, आपोआप काम होतं आपल्याकडनं, बरोबर की नाही? आपण अगदी दोन मैत्रिणींना पण मागे सीट, डबल सीट वगैरे घेऊन सुद्धा आपण गप्पा मारत मस्त सायकल चालवतो, कारण ते आपल्या अंगवळणी पडतं. तशी रोजची जी कामं आहेत ती अंगवळणी पडलेली असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये मेंदूला काही व्यायाम नाही उरत. मग रोज काहीतरी नवीन खाद्य मेंदूला दिलं पाहिजे. मग बघा, एखादा खेळ असेल, छोटासा काही खेळ असेल, तर तो मांडा. त्याच्याबरोबर जसं आपला लुडो असतो बघा, लुडो मांडला, त्याच्यात 4 जणं लागतात. आई-वडील असतील तर मग अजून 2 जणांनी त्याच्यात भाग घ्या. मग नातवंडांनी घ्या किंवा मुलांनी घ्या, सुनांनी घ्या आणि त्यांच्याबरोबर थोड्या वेळ का होईना लुडो खेळा. बघा ते किती फ्रेश होत आहेत. किंवा त्यांना फारसं चालता येत नाही, पण आठवड्यातून एकदा जर तुम्हाला त्यांना वेळ देता येत असेल, तर त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा. तुमच्या स्वतःकडे कार असेल तर अतिशय उत्तम. चालायला लावूच नका, फक्त कारमध्ये बसवा, खिडक्या उघड्या ठेवा आणि त्यांना शहरामध्ये एक चक्कर मारून आणा. बघा ते किती फ्रेश होतील. खरंच तुम्ही ना फक्त थोडा वेळ देणं, थोड्या वेळ त्यांच्यापाशी बसणं, त्यांच्याशी मायेने बोलणं, हेच अपेक्षित आहे आणि हेच त्यांचं मेडिसिन आहे खरं म्हणजे. करून बघा तुम्ही. आणि ह्याची मला खूप अशी जाणीव झाली आतून, की आजकाल हे करत नाही आहेत आणि म्हणून असे जे पेशंट आहेत ते जास्त येत आहेत माझ्याकडे. मग आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला त्यांची पूर्ण स्मरणशक्ती गेलेली असते. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मुलांना पण ते कधी-कधी मुलगी आली गावाहून की ओळखत नाहीत, तिचं नाव आठवत नाही. कारण ना एकटे पडतात. एकटे पडतात, हळू गंज लागल्यासारखं होतं बुद्धीला, स्मरणशक्ती जाते, काही आठवेनासं होतं. तर हा आजार खूप वाईट आहे. तुम्ही त्यांना सारखं सातत्याने कार्यरत ठेवा. त्यांचा मेंदू कसा जागृत राहील याकडे कृपया लक्ष द्या. मी जर जास्त बोलली असेल तर माफ करा, पण ह्याच्यावर विचार करा. तुम्हाला ह्याच्याबद्दल जर काही मत मांडायचं असेल तर निश्चितपणे मांडा. आणि आपल्या स्वतःच्याच आईवडिलांचं मी सांगते, बाकी तर बाकी पुढच्या गोष्टी तर अजून लांब आहेत, की जे अनाथ लोक आहेत त्यांच्यासाठी आपण करणं गरजेचं आहे, आजूबाजूचे काही वृद्ध लोकांसाठी करणं गरजेचं आहे, हे तर आपण केलं पाहिजे. पण ही अजून लांबची गोष्ट आहे, ह्याच्यावर तर बोलणं अजून थोडं लांबची गोष्ट आहे. फक्त आपल्या आईवडिलांबद्दल मी बोलतेय, की त्यांना तुम्ही थोडा वेळ द्या. सुनेनी सुद्धा अ, जसे आपले सासू सासरे आहेत ते आपले आईवडीलच आहेत, तर त्यांना आपण वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. माझे सासरे पण आता नाही आहेत, पण जेव्हा होते तेव्हा मी त्यांना खूप, म्हणजे संध्याकाळी त्यांच्याबरोबर मी गप्पा मारायची. तर खरं मी आणि आम्ही सगळे एकत्रच आमच्या कुलदेवतेला जायचो. पण तरीसुद्धा त्यांना ते आठवायचं नाही. तर मग मी त्यांना सांगायची, की "मग काय काय होतं तिथे? सांगा बरं. मग कोण कोण येतात आपले तिथे? मग काय काय विधी होतात तिथे?" मग ते इतक्या इंटरेस्टनी सांगायचे.
आणि मी तर रोज रोज तेच ऐकायची, म्हणजे जवळजवळ 500 वेळेला मी ऐकलेलं असेल तरीसुद्धा मी ते नव्याने पुन्हा एकदा त्यांच्याकडनं नीट ऐकायची आणि त्यांनाही ते सांगायला खूप खुशी व्हायची. हा थोडासा वेळ तुम्ही देणं गरजेचं आहे आणि तुम्ही देता का ते सांगा. देत असाल तर किती छान, मलाही तुमचं ते ऐकायला आवडेल. आणि जर देत नसाल आणि तुम्हाला वाटत असेल की येस, मला आता खरंच वाटतंय आणि मी आज करणार, नक्की मी फोन करणार किंवा तुमच्या स्वतःकडे असतील तर मी नक्की आईबाबांना वेळ देणार. ठीक आहे, तर तेवढा वेळ द्या आणि तरच मी असं समजेल. मग हा जो स्वमग्नतेचा जो आजार आहे त्याच्यावर जे आम्हाला आता काम करावं लागतंय, ते रुग्ण जे वाढलेले आहेत तर त्यांची संख्या मला पुढे जाऊन एवढी वाढलेली दिसणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण ह्यासाठी जागरूक झाला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर असाच मला सपोर्ट करत जा. आपले व्हिडिओचे विषय तुम्हाला आवडत असतील तर त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे जे व्हिडिओ आहेत त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि येणारा पुढचा व्हिडिओ पण निश्चितपणे बघा. धन्यवाद.